नमस्कार. आज आपण दुर्ग रायगड याची गडवारी घर बसल्या बसल्या करणार आहोत. मनात पूजिन रायगडा हे शीर्षक देण्यामागचं एक उद्दिष्ट आहे. वसंत बापटांची एक कविता आहे. ते असं म्हणतात की वेगवेगळ्या ठिकाणचे जे बाकीचे डोंगर आहेत ते वेगवेगळ्या भारतातल्या सर्व लोकांचे मिळून आहेत, पण माझ्या दृष्टीने रायगड हा एक पूजनीय आहे. या अर्थाची त्यांची जी कविता आहे त्यातल्या या ओळी आहेत. तर त्या ओळींमधला तो जो भाव आहे तोच भाव माझ्या ठायी आज आहे. आणि या एका चित्र मालिकेद्वारे मी आपणा सर्वांना गडवारी करू इच्छितो. आणि ज्या पद्धतीने मी हा गड पाहतो किंवा लोकांना दाखवतो त्याच पद्धतीने मला असं वाटतंय की मी आज हा गड तुम्हाला सर्वांना एकदा दाखवून आणू शकतो या वेब मालिकेच्या माध्यमाच्या द्वारे. तर रायगडचं असं काय वैशिष्ट्य आहे ते आपण या सगळ्यामध्ये जाणून घेणार आहोत. आणि एक प्रकारे आपण कल्पना करूया की हळूहळू आपण गडावरती जात आहोत आणि जाताना वाटेत काय काय आपल्याला पाहायला मिळतं त्या अनुषंगाने बघत बघत आपण गडापर्यंत वरती जाणार आहोत. मग वरती काय आपल्याला बघायला मिळतं आणि त्यांची सगळ्याची वैशिष्ट्य काय आहेत ते आपल्याला यातनं बघून आनंद घ्यायचा आहे. गडाच्या पायथ्याशी किंवा गडाचा जो घेरा आहे त्याच्यामध्ये पाचाड आहे, तिथे छत्री निजामपूर आहे. अशी वेगवेगळी छोटी छोटी गावं वसलेली आहेत आणि त्या गावांच्या नावांबद्दलही काही आपल्या मनात कथा ऐकलेल्या असतात, त्यामुळे काही कल्पना असतात किंवा तिथे काय बघायला मिळतं. लोक बऱ्याचदा जातात ते थेट त्या रोपवेनी वरती जातात किंवा पायऱ्या चढून वर जातात, पण गडाच्या अवतीभोवती सुद्धा बघण्यासारखं बरंच काही आहे. तर ते या सगळ्या गोष्टी आपण बघत बघत गडाची वारी करणार आहोत. तर आपण बघूयात की रायगडाचं असं वैशिष्ट्य काय आहे ज्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी हा किल्ला राजधानी म्हणून निवडला. या किल्ल्याच्या बाबतीत आपण जर का दिशांचा विचार केला तर साधारण हे आपल्याला असं दिसतंय. इथे ही पूर्व दिशा या बाजूला आहे, अर्थातच त्याच्या विरुद्ध दिशेला पश्चिम, आणि हे असं उत्तर आणि दक्षिण. तर हा किल्ला एकूण सगळ्या बाजूंनी सह्याद्रीमध्येच आहे, सह्याद्रीच्या रांगांमध्येच आहे, पण थोडासा वेगळा सुटावलेला किंवा सुटवांग आहे. म्हणजे रांगेत आहे पण डोंगराच्या कुठल्याही धारेवरनं इथपर्यंत पोचता येत नाही. आणि अशा अनेक कारणं आहेत ज्या कारणांमुळे शिवाजी महाराजांनी हा किल्ला हा रायगड राजधानी म्हणून निवड केलेली आहे. 1656च्या सुमारास जेव्हा जावळीचं राजकारण झालं, तिथून पुढे रायरी नावाच्या डोंगरावरती थोडेफार किल्ल्याचे अवशेष किंवा अगदी नाममात्र किल्ला होता, पण त्याचं नंतरचं जे रूप शिवाजी महाराजांनी दिलं ते पूर्णपणे वेगळं होतं. या किल्ल्याच्या 3 बाजूला 3 नद्या आणि एका बाजूला समुद्र, म्हणजे एक प्रकारे नैसर्गिक त्याला आपण म्हणूयात की तटबंदी किंवा नैसर्गिकरित्या पाण्याचा जो वेढा आहे त्यामुळे तो खंदकच एक प्रकारे रायगडला वेढला गेला असल्यामुळे रायगडाच्या जवळ पोचणं हे तसं सहज साध्य नाहीये. 3 बाजूनी नदी, त्यात सुद्धा हा अतिशय जास्त पर्जन्यमान असलेला प्रांत आहे. त्यामुळे पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर सुद्धा साधारण ऑक्टोबरपर्यंत सावित्री नदी काय किंवा काळ नदी काय यांना उधाण आलेलं असतं आणि त्यामुळे गडापर्यंत पोचण्याकरता साधारण 4 ते 5 महिने तर ह्या सगळ्यात उपलब्ध राहतच नाहीत. त्यामुळे ते महिने तर आपल्या यादीतून आपल्याला काढून टाकायला लागतात. अशाच प्रकारे किल्ल्याचं बाकीचं जे महत्व आहे की हा ताशीव उभे कडे असलेला असा किल्ला आपल्याला बघायला मिळतो. इथे चढून जायचं म्हटलं कड्यावरनं तरी ते पण तसं सहज शक्य नाहीये. आणि ह्या किल्ल्याला वेढा घालून बसणं हे सुद्धा शत्रूला तसं अवघड आहे, कारण अशा विचित्र पद्धतीने हा किल्ला सह्याद्रीमध्ये वसलेला आहे की तिथे वेढा घालणंही कठीण आहे. लांबून हा किल्ला अजिबात दिसत नाही. आपली एक सर्वसाधारण कल्पना असते की राजधानी म्हटली की तो एकदम उंच पाहिजे किल्ला, पण तसं नाहीये. इथे अगदी उलट आहे. राजधानी म्हटल्यावरती ह्या किल्ल्याची उंची त्याच्या अवतीभोवती असलेल्या डोंगर पर्वतांमधला कमी उंचीचा असा हा किल्ला आहे. म्हणजे साधारण 3000 फूट, म्हणजे थोडीशी
कमीच आहे 3000 फुटाला. 2800 फूट एवढी समुद्र सपाटीपासून उंची विचारात घेऊ शकता आपण. तेवढी साधारण किल्ल्याची उंची आहे. आणि तो अगदी जवळ जाईपर्यंत अजिबात दिसत नाही. म्हणजे असं ह्या किल्ल्याचं जे वैशिष्ट्य आहे, तो हा किल्ला नद्यांनी वेढलेला आहे. एका बाजूनी समुद्र आहे, सह्याद्रीच्या रांगांमध्ये आहे. पण समुद्राच्या जवळ जे आहे ते साधारण 99 किलोमीटर सरळ अंतर, ज्याला म्हणतात की ॲज द क्रो फ्लाईज, म्हणजे सरळ रेषेतलं अंतर. पण प्रत्यक्ष पायवाट किंवा त्या काळातली जी काही वाट असेल त्यानुसार ते जास्त अंतर आहे. पण तो तसा समुद्र किनाऱ्याला जवळ असलेला असा हा किल्ला आहे. या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे की याच्या अवतीभोवती पण बाकी किल्ले आहेत. म्हणजे पूर्व दिशा जर का विचारात घेतली तर तिकडे राजगड आणि तोरणा आहे. त्याच्या दक्षिणेला प्रतापगड आहे. किंवा त्याच्या अगदी जवळ महाडच्या चांभारगड आहे. असे वेगवेगळे इतर गडही या किल्ल्याच्या आसपास आहेत आणि त्यामुळे तो त्या गडांच्या संरक्षणामध्ये अतिशय छान असा सुरक्षित वसलेला आहे. या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे की त्या काळामध्ये या किल्ल्याच्या जवळ साधारणपणे एक 8 घाट होते. आणि घाट म्हणजे अत्यंत महत्वाची गोष्ट, कारण तिथून असंख्य व्यापारी लोकांची ये-जा किंवा शस्त्र किंवा इतर शत्रूची जी कुमक जायची ती किंवा शत्रूची माणसं जाणं येणं, तर ह्या सर्व दृष्टीने तो घाटवाटांचा वापर व्हायचा. आणि ज्याचं आधिपत्य घाटवाटांवरती त्याचं राज्य किंवा त्याचा तो आजूबाजूचा प्रदेश. म्हणून बघा, नाणेघाट आणि त्याच्या आजूबाजूचे किल्ले. तसंच ह्या 8 घाटवाटा ह्या अत्यंत मोक्याची जागा होती आणि त्याच्यासाठी रायगड हा अत्यंत महत्वाचा किल्ला होता. बरं, आदिलशाहीच्या काळामध्ये महाड हे मोठं बंदर होतं. त्या बंदरातनं येणारा जाणारा माल, त्यावरची जकात, त्या सगळ्या दृष्टीने त्याचं एक भौगोलिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टीने महत्व होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांना हे सगळं जाणवलं 1656 मध्ये, जेव्हा जावळीचं राजकारण करून त्यांनी हा प्रांत घेतला. त्यावेळेसची ही गोष्ट आहे. अशा पद्धतीने जेव्हा महाडपासून जवळ, महाड बंदर जवळ आहे आणि हा सगळा समुद्र किनारपट्टीवर पण लक्ष ठेवणं आणि सुरक्षित करणं या दृष्टीने अत्यंत मोक्याची जागा असलेला हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला. बरं, इथे बंदरावरती कुठूनही जायचं झालं किंवा गडावरून निसटून बंदराच्या मार्गाने, आरमाराच्या मार्गाने बाहेर जाता येऊ शकत होतं किंवा आरमाराच्या मार्गाने यायचं, महाड बंदरात येऊन तिथून राजधानीपर्यंत सुरक्षित जायचं. असे वेगवेगळ्या प्रकारे हा किल्ला हा मोक्याची जागा म्हणून आपल्याला बघता येतो. ह्यातल्या वेगवेगळ्या ज्या जागा आहेत त्यांना वेगवेगळी नावं आहेत. त्यात निवडुंगाचा खळगा, सातवेणीचा खळगा. कारण प्रत्येक ठिकाणी किल्ल्याच्या भोवती नैसर्गिकरित्या आपण त्याला दऱ्या निर्माण झाल्या आहेत असं म्हणूयात. तर त्या दऱ्यांना वेगवेगळी नावं आहेत. मग तो भवानी टोक ज्याला म्हणतात किल्ल्याचं, त्याच्याजवळ भवानी खळगा आहे, कोंडेकळीचा खळगा आहे, काळकाईचा खळगा आहे आणि महाद्वाराचा खळगा. असे वेगवेगळे त्या भागांची नावं आहेत. ती फक्त एक आपल्याला इथे आज दाखवली. ह्या किल्ला चढून मी आजपर्यंत अनेक वेळा गेलो, पण काही वेळेला खूप मजेशीर अनुभव आलेत. ही एक छोटीशी मुलगी, साधारण एक 7-8 वर्षापूर्वीची घटना आहे. झलक हिचं नाव. आणि तेव्हा ती 3-4 वर्षाची होती आणि माझ्यासोबत 2 दिवस सगळाच्या सगळा किल्ला पायी फिरली. कुठेही कोणी आईवडिलांना सांगितलं नाही तिने की मला उचलून घ्या, दमलीये. इतकी तिच्यामध्ये ऊर्जा भरलेली होती की तिला पाहून लोकांमध्ये ऊर्जा निर्माण होत होती. तर असे वेगवेगळ्या प्रकारे मुलांची ऊर्जा किंवा लोकांमधली ही ऊर्जा बघितली की मजा वाटते आणि आपलाही हुरूप वाढतो आणि किल्ला पुन्हा पुन्हा जाऊन बघावासा असं आपल्याला वाटत राहतं. या किल्ल्याच्या सुरुवातीला पायथ्याशी काही गोष्टी आहेत. त्यातली ही एक गंमत आहे. ही एक नैसर्गिक गुहा आहे. याला 2 तोंड किंवा 2 डोळे म्हणूयात. आणि याला गन्स ऑफ नॅवेरॉन हा चित्रपट जर बघितला असेल कोणी, तर गन्स ऑफ नॅवेरॉन हे एका दुसऱ्या महायुद्धातल्या घटनेवरती कल्पना करून केलेली चित्रपट कथा आहे आणि त्यावरती तो चित्रपट निर्माण केला. पण पाचाड गावावरती लक्ष ठेवण्याकरता इथून सहज साध्य होतं. आणि माझा असा अंदाज आहे की नक्कीच शिवाजी महाराजांच्या काळात इथे काही एक आपण ज्याला टेहेळणीसाठीची जागा म्हणूयात किंवा वॉच टॉवर म्हणतात तसं जे आहे, तर तशा प्रकारे काही आपले स्वतःचे सैनिक तिथे लपवणं आणि त्यांच्याद्वारे
आजूबाजूच्या प्रदेशावरती लक्ष ठेवणं याकरताची अत्यंत मोक्याची जागा आहे. बरं, ह्या जागेवरून थेट पाताळचा वाडा, जिजाऊ जिकडे राहत होत्या तो वाडा दिसतो. पण वाड्यामधनं आपण हे शोधायचा प्रयत्न केला तर पटकन काही कळत नाही. अशाच प्रकारे इथून खूप लांबवरचा वेध, नजरेचा वेध किंवा बाणाच्या टप्प्यांचा किंवा त्या काळच्या ठासणीच्या बंदुकांच्या द्वारे सुद्धा वेध घेणं शक्य होतं, जेवढी त्या बंदुकांची रेंज असेल त्यानुसार. पण अत्यंत मोक्याची अशी ही जागा आहे. ही जागा फारशी लोकांना माहीत नसल्यामुळे जाऊ शकत नाहीत. पण अतिशय सोपी आहे वाट. तिथे काही दुकानं आहेत त्या चित दरवाजाच्या समोर. त्याच्या मागच्या बाजूला ही वाट आहे आणि तिथे जाऊन आपण 5 मिनिटात बघून येऊ शकतो. इतकी मजेशीर अशी गोष्ट या निमित्ताने बघायला मिळते. हे स्मारक जे आहे जिजाऊंचं, हे त्या पाताळचा जो फोर्ट आहे त्याच्या थोडंसं पुढे आहे. आणि मी असं म्हटलंय की हे स्मारक नव्हे तर प्रेरक आहे, कारण जेव्हा जेव्हा शिवाजी महाराज काही ना काही संकटात अडकले होते, मग तो पन्हाळ्याचा वेढा असेल, आग्र्याहून सुटका असेल किंवा अजून काही असेल, त्या त्या वेळेला जिजाऊ समर्थपणे उभ्या राहिल्या, स्वराज्याला मार्गदर्शक ठरल्या. इतकंच नाही तर स्वराज्य विस्तार केलेला आहे त्यांनी. म्हणजे शिवाजी महाराज आग्र्याला अडकले होते त्या काळामध्ये. 17 ऑगस्टला ते तिकडनं निसटले आणि त्याच्या 2 दिवस आधी इकडे स्वराज्यामध्ये 15 ऑगस्टला जिजाऊंच्या अधिपत्याखाली म्हणूयात किंवा मार्गदर्शनाखाली म्हणूयात, एक किल्ला घेतला, रांगणा किल्ला. म्हणजे शिवाजी महाराज अडकलेत म्हणून स्वराज्य त्याचं कार्य खोळंबलंय का? अजिबात नाही. ते का विस्तार पावलं किंवा ते का सुरळीत राहिलं, त्याचं कारण ही एक थोर व्यक्ती, त्या म्हणजे जिजाऊ साहेब. तर त्यांचं हे स्मारक तिथे आपल्याला बघायला मिळतं. एक वृंदावन आहे तिथे, तुळशी वृंदावन, ते आपण बघून येऊ शकतो. तो हा पाताळचा कोट आहे, जिथे पाताळ हा भाग खरं म्हटलं तर एक माची होती त्या काळात. आता थेट गाड्या जातात आणि सगळंच बदललंय, भौगोलिक रचनाही बदलली. पण हे तिथे 2 दरवाज्यावरचे बुरुज पहारेकरी म्हणून आपल्याला बघायला मिळतात. वाडा संपूर्णपणे अजूनही छान आहे, त्याला अजूनही काही बुरुज आहेत, तटबंदी आहे. आणि आतमध्ये काय काय बघायला मिळतं तेही आपण बघूया. तिथे एक लोड बाव नावाची विहीर आहे. ही लोड जो टेकून बसतो त्याच्यासारखी एक वास्तू ते बघायला मिळते किंवा हे दगडाचं बांधकाम बघायला मिळतं. आणि एक सत्य घटना अशी आहे की इथे या लोडाला टेकून शिवाजी महाराज बसत असत आणि आजूबाजूच्या प्रांतातल्या स्वराज्यातल्या आया बहिणी, लेकी, सुना आपापल्या मुलांना घेऊन कधीतरी तिथे पाणी भरायला वगैरे येत असत. तेव्हा शिवाजी महाराज त्यांना भेटत असत, त्यांची आपुलकीने चौकशी करत असत आणि लहान मुलांना गूळ आणि खोबरं असा खाऊ देत असत. आणि हे सत्य वर्णन आहे, म्हणजे हे कल्पनेने कादंबरीतलं केलेलं वर्णन नाहीये. तर अशा प्रकारे हे पाण्याची व्यवस्था आणि तिथे बसण्याची व्यवस्था केलेली ही लोडबाव नावाची विहीर आहे. त्याचबरोबर इथे अजून एक तलाव आहे आणि एक खाली पोटात असं बांधून काढलेलं पाण्याचं मोठं टाकं म्हणूयात किंवा तो पाण्याचा साठा करण्याकरताची सोय केलेली आहे. आणि हे पायऱ्यांनी असं उतरून खालती जाता येतं आपल्याला. आणि एकूणच वाड्याचा विचार करता पाण्याची जी क्षमता आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे वर्षभर पाणी समजा पाऊस नाही पडला तरी सुद्धा अगदी सहजपणे या वाड्यात राहणाऱ्या लोकांना भरपूर पाणी मिळू शकतं वापरण्याकरता. हे आपल्याला त्याच्यामधनं लक्षात येतो, तो एक अंदाज येतो आपल्याला या सगळ्यामध्ये. या किल्ल्यात, या पाताळच्या वाड्यामधलं हे जे बांधकाम आहे तिथे हा एक अजून तलाव आहे आणि त्या तलावाला ही जी बांधून काढलेली जी भिंत आहे त्याच्यामध्ये बांधकामाचं वैशिष्ट्य बघायला मिळतं की हे जे खाच करून दगडामध्ये जॉईंट्स बनवलेले आहेत ते अतिशय सुंदर आहेत. ते आजही इतके सुंदर बघायला मिळतात. ते कोणी कधी गेलात तर हे बघणं चुकवू नका. याकरता हा एवढा फोटो जवळून घातलेला आहे इथे. याच्यामध्ये इथे बघायला मिळतं की ह्या बाजूला एक पुढे आलेलं त्याची खाच आहे. हा इकडे खाच केलेला भाग आहे. इथे पुन्हा त्याला पुढे आणलेला भाग आहे. अजून पुढच्या एका छायाचित्रात हे थोडंसं स्पष्ट होईल. आणि हे इथे अशी इकडे खाच आहे आणि इथे हा दगडाचा पुढे आणून जणू मेल फिमेल जॉईंट ज्याला म्हणतात इंजिनिअरिंगच्या भाषेत, तसे जॉईंट इथे बनवलेले आपल्याला बघायला मिळतात. हे संपूर्ण काम आपल्याला ह्या पाताळच्या कोट जो आहे त्याच्या भिंतींच्या बाबतीत बघायला मिळतं. इथे एक शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातला एक भाग फलकाच्या द्वारे लावलेला आहे तो बघायला मिळतो. आणि ही पायथ्याशी आजही इथे शेती चालते. तर जो पावसाळ्यात आपण गेलो तर ही इथे भात शेती चालते, अगदी पार वरपर्यंत या भागापर्यंत
डोंगराच्या किंवा किल्ल्याच्या आश्रयाने त्या काळापासून चालत आलेली शेती आजही आपल्याला बघायला मिळते आणि आज्ञापत्रातला अत्यंत सुंदर, अत्यंत महत्वाचा आणि तर्कशास्त्राच्या दृष्टीने पटणारा, तसेच राज्यकारभाराच्या दृष्टीने राजा किती दक्ष होता ह्याची साक्ष देणारा असा मजकूर त्यातला इथे लावलेला आहे की आरमारासाठी झाडं लागतात, त्याच्यासाठी झाडं तोडू नका. त्याच्यानंतर लेकरांसारखं त्याला शेतकऱ्यांनी किंवा माणसांनी वाढवलेलं असतं, तर बळजबरीने ही झाडं किंवा लाकडं त्यांच्याकडनं घ्यायची नाहीत. या संबंधीचं सगळं महाराजांचं आणि स्वराज्याचं धोरण आपल्याला बघायला मिळतं, ते या एका फलकाद्वारे वाचायला मिळतं. शिवरायांनी दुर्ग बांधले, त्याच्यात एक वेगळ्या प्रकारचं दुर्ग विज्ञान बघायला मिळतं. त्यातली काही वैशिष्ट्ये बघत बघत आपण पुढे जाणार आहोत. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांव्यतिरिक्त जे किल्ले आहेत त्याच्यात आपल्याला गडमाथ्याच्या अगदी वरच्या बाजूला तटबंदी बांधलेली दिसून येते. पण शिवाजी महाराजांनी बांधलेली तटबंदी ही गडमाथ्यापासून बऱ्याच खालच्या बाजूला आपल्याला अशी आढळते. जसं हे आता पाचाडचं उदाहरण दिलं तर तो खूप खालच्या बाजूला आहे. म्हणजे पाचाडच्या त्या किंवा पाचाड जवळ असलेल्या नाणे दरवाजा जो आहे तो आपण पुढे बघणारच आहोत. त्या नाणे दरवाजापासून पण किल्ल्याची उंची 1000 फूट आहे. तर इतक्या खालच्या बाजूला खालच्या पातळीवरतीच शत्रूचा विरोध करण्याकरता, शत्रूला रोखण्याकरता म्हणून बांधलेली तटबंदी हे शिवनिर्मित दुर्गांचं वैशिष्ट्य आहे. तशाच प्रकारे अजून एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते की शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले जे आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तटबंदी किंवा डोंगराचा जो भाग आहे तो खालून वर जाणाऱ्या माणसाच्या उजव्या हाताला येतो. त्याचं कारण असं आहे की बहुसंख्य माणसं ही उजव्या हाताने तलवार हातात घेऊन किंवा शस्त्र हातात घेऊन लढणारी असतात किंवा होती त्या काळची. तर खालून वर येणाऱ्या माणसाची उजवी बाजू डोंगरकडा किंवा तटबंदीमुळे तेवढीशी मोकळी राहत नाही. तेच वरून खालती जो किल्ल्याचं संरक्षण करण्याकरता उतरलेला माणूस आहे त्याची उजवी बाजू म्हणजे आपण खालून वरती बघतानाची डावी बाजू, तर ती बाजू वरतून येणाऱ्या माणसाची मोकळी राहते. त्यामुळे त्याच्या हालचाली सुलभ होतात आणि तो जास्त चांगल्या प्रकारे किल्ल्याचं रक्षण करू शकतो. आणि त्याच वेळेस खालून वर येणारा शत्रू जो आहे त्याची जी उजवी बाजू आहे ती तेवढीशी मोकळी नसल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावतात. त्याच्या हालचालींवरती नैसर्गिकरित्या आपण नियंत्रण आणतो. असं सुंदर विज्ञानाचा वापर करून हे बांधकाम केलेलं हे अजून एका छायाचित्रातनं आपल्याला अधिक स्पष्ट होईल. हे इकडे वरच्या बाजूला डाव्या हाताला टकमक टोक आहे आणि इथून आपण असे जातो आणि हे जाताना आपल्या उजव्या हाताला संपूर्ण डोंगर रांग आहे किंवा डोंगराचा भाग आहे हे आपल्याला लक्षात येतं. बहुसंख्य ठिकाणी यातल्या असे फिरत फिरत माझा पॉइंटर जसा जातोय तसं आपल्याला कल्पना करायची. तर त्या भागामधनं जाताना हा उजव्या हाताला डोंगर असतो आणि आपण डाव्या हाताला दरी पाहत पाहत वरती जातो. तर हे एक सुंदर विज्ञान शिवाजी महाराजांचं हे आपल्याला ह्याच्यात बघायला मिळतं. जेव्हा आपण पायऱ्याने जातो तेव्हा जर का जोग इंजिनिअरिंगनी बांधलेला रोपवेने गेलात तर ह्या गोष्टी, ह्या गमती जमती बघायला नाही मिळू शकत. नाणे दरवाजाचा उल्लेख मी केला, तो हा डाव्या बाजूला नाणे दरवाजा म्हणजे टोल द्यायचा आणि मग किल्ल्याच्या वर जायचं अशी त्यावेळेसची पद्धत होती आणि हाच खरा मूळ मार्ग होता. पण नंतरच्या काळात हे आता उजवीकडचं जे छायाचित्र दिसतंय ते चित दरवाजा, जिथून आता पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत आणि सर्वसाधारणपणे बहुसंख्य लोक आता याच रस्त्याने जातात. पण ज्याला हौस आहे गिरीभ्रमणाची ती मंडळी ह्या नाणे दरवाज्यातनं वरती जाऊ शकतात. साधारण 700 ते 800 पायऱ्या चढायला लागत नाहीत. डोंगर चढायला लागतो पण पायऱ्या चढायला लागत नाहीत. तेच जर का चित दरवाजाने आपण गेलो तर साधारणपणे 1400 पायऱ्या चढून आपण प्रत्यक्ष गडावरती पोहोचतो. तर जिकडे त्या काळामध्ये टोल द्यायचा म्हणजे जे काय तिथे प्रवेश शुल्क असेल ते द्यायचं आणि मग पुढे जायचं अशी पद्धत या नाणे दरवाजा किंवा रायगडावरची होती आणि ती बघण्यासारखी एक वास्तू आहे. ज्यांना गिरीभ्रमण शक्य आहे त्यांनी तशा पद्धतीने जावं असा माझा आग्रह आहे. आपण जेव्हा रोपवेने जातो म्हणजे लोहरज्जू मार्गाने जातो तेव्हा सुद्धा एक छान विहंगम दृश्य बघायला मिळतं. पण बाकी जे चढून जाण्याची गंमत आहे ती मात्र बघायला मिळत नाही. पण तिथून आपण जेव्हा वर जातो तेव्हा हा हिरकणी बुरुजाच्या जवळ असलेल्या भागातून आपण वरती किल्ल्यावर पोहोचतो
आणि जर का आपण इकडनं पायऱ्यांच्या मार्गाने गेलो तर वाटेत आपल्याला काही तोफा बघायला मिळतात. इतर तटबंदीचे काही अवशेष किंवा काही गोष्टी ज्या बघायला मिळतात त्या अशा आहेत की आज्ञापत्रामध्ये महाराजांनी उल्लेख केलेला आहे की किल्ल्याला एक दरवाजा थोर आयब आहे, म्हणजे एकच दरवाजा असेल तर ती अडचण आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त दरवाजे पाहिजेत, पण ते फक्त ठराविक लोकांनाच माहिती पाहिजेत, इतरांना माहिती असू नयेत. देवगिरीचा किल्ला हा अत्यंत बेलाग होता, म्हणजे अतिशय सुंदर किल्ला, पण त्यातलं एक वैगुण्य असं होतं की त्या किल्ल्यामध्ये एकच त्याला दरवाजा असल्यामुळे तो एक दरवाजा पडला याचा अर्थ तो दरवाजा शत्रूच्या हाती लागला की संपूर्ण किल्ला शत्रूच्या हातात गेला. आणि हे इतिहासात सिद्ध झालेलं आहे की त्या किल्ल्यामध्ये अशा पद्धतीने एकच दरवाजा असल्यामुळे ते त्याचं एक वैगुण्यच ठरलं आणि त्यामुळे तो किल्ला पडला. हे सगळं लक्षात ठेवून महाराजांनी जेव्हा किल्ला बांधला तेव्हा महाराजांनी मात्र असं वैगुण्य ठेवलेलं नाहीये. किल्ल्याला एकापेक्षा जास्त, म्हणजे एक चोर दरवाजा आणि एक वाघ दरवाजा असे मुख्य महादरवाजा व्यतिरिक्त 2 दरवाजे इथे ठेवलेले आहेत. तर किल्ल्याचं हे जे गोमुखी द्वार रचना आहे ती अजून एक वैशिष्ट्य आहे आणि हे चाणक्याने सुचवलेल्या चाणक्य नीतीनुसार बांधलेलं आहे असं स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं. तर काय दिसतं ह्या सगळ्यामध्ये, तर ही एडक्याच्या शिंगाप्रमाणे असलेली बांधकामाची रचना, म्हणजे 2 बुरुजांच्या मध्ये हा लपवलेला महाद्वाराचा भाग जो आहे तो इथे बघायला मिळतो. आणि आपण जेव्हा या वरून बघतो तेव्हा ते एडक्याच्या शिंगाप्रमाणे आहे हे दिसतं. खालून जेव्हा चढत जातो तेव्हा अगदी शेवटपर्यंत नक्की महादरवाजा कुठे आहे हे काही कळत नाही. हे 2 बुरुज आहेत. एका बुरुजाची उंची आहे 65 फूट, दुसऱ्याची आहे 75 फूट. ह्या शेवटच्या 100 पायऱ्या ह्या कितीही कोणी मोठा ॲथलीट असू देत, कोणीही किती व्यायाम करणारा असू देत, पण त्या प्रत्येक माणसाला या शेवटच्या 100 पायऱ्या थकवल्याशिवाय राहतच नाहीत. कितीही तरुण असू देत, म्हातारा असू देत, ॲथलीट असू देत, कुठल्याही प्रकारचे प्रोटीन्स खा, काहीही करा, पण या किल्ल्याच्या शेवटच्या 100 पायऱ्या दरवाजाजवळच्या या माणसाला थकवतातच. आणि अजून एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी इतकी कमी जागा आहे की हत्ती आणून दरवाजा धडकेने फोडायचा असेल तर हत्तीला वळायला आणि जोम भरायला पायामध्ये अशी कुठेही जागा नाहीये. त्यामुळे पूर्वीच्या काळी असे दरवाजे जे आहेत ते हत्तींच्या धडकांनी फोडून काढत असत, पण इथे हत्तीला धडक मारण्याकरता पुरेसा वावच दिलेला नाहीये, कारण महादरवाजापाशी उजव्या बाजूला वळून नंतर हत्तीला धडक मारण्याकरता तेवढी जागाच ठेवलेली नाहीये. तर हे सुंदर बांधकाम आणि या सगळ्या इथे वर असलेली ही शरभशिल्प हे बघायला छान आनंद मिळतो. ही कमळ शिल्प जी आहेत ती बघण्यामध्ये एक आनंद आहे. इथे या बाजूला एक छोटासा शिलालेख आहे. अर्थात आता त्याचं अगदीच अवशेष सगळे राहिलेले नाहीत, नामशेष झालेले आहे. एक र, ल किंवा अशी 2-4 अक्षरं फक्त दिसतात. पण या बांधकामाचे जे जोड आहेत त्याचं एक वेगळं उदाहरण इथे आपल्याला बघायला मिळतं. ते आपण बघून या महादरवाजातून पुढे जाऊ शकतो. महादरवाजाच्या संरक्षणासाठी म्हणून वरच्या बाजूला एक तलाव निर्माण केलेला आहे. तो महाराजांच्या काळातच निर्माण केलेला होता आणि पेशवाईच्या काळामध्ये पाऊस इतका होता की एकदा असं झालं की तलावाचा बांध फुटणार आणि हा दरवाजा सुद्धा वाहून जाणार की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. योगायोगाने पाऊस थांबला आणि पुढची आपत्ती टळली. पण ही संरक्षण योजना, ही दरवाजा, तिथे लढणारी माणसं, बुरुज या सगळ्याच्याही व्यतिरिक्त अजून एक सोय केलेली होती. ती म्हणजे अगदीच तशी वेळ आली तर हा तलाव जो आहे त्याचा बांध फोडायचा आणि त्या पाण्याच्या लोंढ्याने शत्रू वाहून नष्ट होईल, शत्रू तिथून निघून जाऊ शकतो किंवा शत्रू पुढे येण्याची छातीच करू शकणार नाही. अशा पद्धतीची केलेली ही द्वारसंरक्षक योजना, तलाव हा माझ्या माहितीनुसार फक्त रायगडावरतीच बघायला मिळतं, अजून कुठे बघायला मिळत नाही. अशा पद्धतीने आत येताना सुद्धा चिंचोळा मार्ग आहे आणि तो पुढे आलात की मग डावीकडे वळायचं, मग परत उजवीकडे वळायचं. तर गडावर येण्याचे मार्ग हे सुगम नसावेत. हे आज्ञापत्रात जे नमूद केलेलं आहे ते अगदी जागोजागी आपल्याला तिथे बघायला मिळतं, त्याचा प्रत्यय येतो आणि ते बघत बघत आपण पुढे गडावरती जेव्हा जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा एक किल्ला म्हणजे खरोखर हे एक तीर्थक्षेत्र आहे. हे एक अभ्यास करण्याचं, गडाचं बांधकाम कसं आहे, तिथे काय काय योजना केल्या आहेत ते बघण्याचं एक स्थान आहे.
म्हणून हे खरोखर तीर्थक्षेत्र आहे असं मला वाटतं. आपण जेव्हा वर जाऊन पोचतो या मार्गाने तेव्हा एक लोहस्तंभ बघायला मिळतो. त्या लोहस्तंभाचं नक्की प्रयोजन काय आहे हे सांगणं कठीण आहे. म्हणजे तिथे असलेले गाईड मुलं जी आहेत ते कोणी सांगतात की संभाजी महाराजांचा मल्लखांब करण्यासाठीचा हा खांब आहे. पण मल्लखांबाचा शोध हा नंतरच्या काळात पेशवाईच्या काळात लागलेला आहे. मल्लखांब हे व्यायामाचा प्रकार किंवा खेळाचा प्रकार शिवकालामध्ये नव्हता. त्यामुळे संभाजी महाराजांनी मल्लखांबासाठी याचा वापर केला असं सांगणं चुकीचं आहे. त्याला वर एक कडी दिसते. ती कडी आहे ते बघून लोक म्हणतात की झेंडा अडकवण्याकरताची कडी आहे. कोणी म्हणतं की त्याची जी सावली आहे त्या सावलीच्या द्वारे आपल्याला भौगोलिक ज्ञान किंवा ज्याला आपण खगोल ज्ञान म्हणूयात ते खगोल ज्ञानाचा अभ्यास करण्याकरता म्हणून हे उभारलेले आहे. म्हणजे जसं जयपूरचं जंतर मंतर आहे तसं. पण ह्याच्यातलं नक्की काय खरं उत्तर काय हे मात्र कोडच आहे. कारण आजपर्यंत असे कुठलेही ठोस पुरावे मिळाले नाहीयेत की का हा खांब उभा केला. माझ्यासारख्या रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्याला मात्र ह्याच्यात एकच गोष्ट दिसते ती म्हणजे इतकी वर्ष इतकी शतकं झाली पण अजूनही हा खांब उभा आहे. ह्याला गंज लागला आहे तो वरचा गंज जसाच्या तसा आहे पण आतमधलं जे काय धातू किंवा जे काय धातू काम केलेलं आहे ते जसंच्या तसं आहे. आणि इतके ऊन वारा पाऊस थंडी सगळ्याचा मारा सोसून सुद्धा आज हा इतकी वर्ष खांब उभा आहे. याला लाट असं म्हणतात. तर हे एक वेगळं वैशिष्ट्य या किल्ल्यावरचं गंमत म्हणून बघण्यासारखं जे आहे ते आहे. पुढे गेलं की आपल्याला शिरकाई देवीचं देऊळ लागतं. प्रत्येक गडाची एक देवी किंवा एक गड देवता असते. त्याप्रमाणे या शिरकाई देवीचं हे जे देऊळ आहे हे मूळची ही जागा नाहीये त्याची मूळची जागा ही थोडीशी दूर गंगासागर तलावापाशी होती. पण ती वीज पडल्यामुळे ते देऊळ सगळं भग्न पावलं. मग ते पुन्हा नव्याने साधारण 1926 च्या दरम्यान ह्याचं हे बांधकाम झालेलं आहे आणि त्यावेळेसचं हे बांधकाम आज आपल्याला बघायला मिळतं. आणि ती मूर्ती इथे काही सतीशिळा आहेत. त्याच्यानंतर एखाद मला वाटतं विरगळही आहे. अशा बऱ्याच गोष्टी इथे बघायला मिळतात. त्या सगळ्या गोष्टी बघत बघत आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागात जातो. तिथे राणी वसा असं म्हणतात. खरं तर राणी वसा म्हणजे तिथे 6 मोठी दालनं आहेत. पण महाराजांच्या एकूण 8 राण्या होत्या. त्यातल्या प्रत्यक्ष राज्याभिषेकाच्या वेळेस किती होत्या हयात ह्याचा नक्की पुरावा सापडत नाही. पण बहुतेक 4 राण्या तरी असाव्यात असा माझा अंदाज आहे किंवा मला जे माहिती आहे त्याप्रमाणे. पण आपण त्या राणी वसा हा भाग काय आहे तो बघू शकतो. त्यातली माझ्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे असलेली शौचकूप. 350 वर्षांपूर्वी सुद्धा स्वच्छतेच्या दृष्टीने शारीरिक गरजांचा विचार करता इतकं सुंदर बांधकाम केलेली शौचकूप बघायला मिळतात. ती बरोबर पश्चिम दिशेला आहेत. म्हणजे सूर्य पश्चिमेकडे जेव्हा सरकतो तेव्हा त्याचं ऊन जे आहे ते खूप प्रखर असतं आणि त्यामुळे हा जो विसर्जित केलेला मैला आहे त्याचं विघटन हे पटकन होऊ शकतं. हे सगळी दृष्टी विचारात घेऊन आणि आजचे घरातली शौचकूप जर बघितलीत तर त्या भांड्यांची जी लांबी असते ती साधारण 22 ते 23 इंच असते. अगदी बरोबर तितकीच हे पाय ठेवण्याची जी जागा आहे या शौचकूपांची त्याची लांबी ही तेवढीच आहे. म्हणजे मी प्रत्यक्ष हातात मेजरिंग टेप घेऊन हे मोजलेलं आहे. म्हणून मी हे तुम्हाला सांगू शकतोय की या पद्धतीने त्याची जी लांबी आहे ती बघायला मिळते आणि ते एक सुंदर बांधकामाचा नमुना एक वैज्ञानिक दृष्टिकोन या सगळ्या मागचा हा लक्षात ठेवून बांधणारा एक राजा आपल्याकडे होऊन गेला. अशी वास्तू आजही आपल्या भारतामध्ये ती सुद्धा महाराष्ट्रात योगायोगाने उपलब्ध आहे, बघायला मिळते. तर ते जेव्हा जेव्हा आपण गडावर जाल किंवा जाऊन आला असाल आणि आपण पाहिले असेल तर हे आपल्या लक्षात येईल. नसेल तर तुम्ही जा आणि पहा. एकदा तरी आवर्जून या गोष्टी पहा. याकरता हे इथे सांगण्यासारखं मला वाटलं. या व्यतिरिक्त गडावरती 300 इमारती ह्या महाराजांनी उभ्या केल्या किंवा राजधानी म्हणून जेव्हा निवड केली तेव्हा एवढं मोठं बांधकाम हे या किल्ल्यावरती घडवून आणलं. तिथे राजदरबार आहे, राजवाडा आहे. त्याच्या व्यतिरिक्त मंत्र्यांचे जे किंवा त्यांचे जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांच्या राहण्याकरताची सोय आहे. त्यांची कार्यालयं जी आहेत त्याकरताची बांधकामं केलेली आहेत. असं वेगवेगळ्या ठिकाणच्या इमारती मिळून 300 वेगवेगळ्या बांधकामाचे अवशेष आपल्याला आजही पाहायला मिळतात.
ह्या किल्ल्याचं महत्व असं आहे की या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला. ती ही जागा, तख्ताची जागा ज्याला म्हणतात, ती ही जागा. इथे पूर्वी पुतळा नव्हता, म्हणजे ह्याला मेघडंबरी असं म्हणतात. आणि या जागेचं जे काही नूतनीकरण पहिल्यांदा झालं ते 1974 मध्ये झालं. म्हणजे 300 वर्ष राज्याभिषेकाला पूर्ण झाली त्या निमित्ताने झालं. त्यावेळेस श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते गडावरती या जागी नाही पण बाहेर एक बाजारपेठेची जी जागा आहे त्या जागी एक पुतळा उभारण्यात आला आणि त्या पुतळ्याची म्हणजे पूजा यथासांग करण्यात आली आणि त्यातनं तिथून पुढे गडाचं महत्व वाढलं कारण शासनाचंही लक्ष त्याच्याकडे गेलं. ही जी मूर्ती आहे ही मूर्ती अगदी अलीकडे म्हणजे 2009 मध्ये ही मूर्ती इथे स्थापित करण्यात आली. तोपर्यंत इथे मूर्ती नव्हती. अगदी सुरुवातीला तर फक्त चौथरा होता. मग हे बाजूचं जे छत्री ज्याला म्हणतात तसं हे त्याला मेघडंबरी म्हणतात. ती मेघडंबरी इथे उभारण्यात आली आणि आता एक 11 वर्षांपूर्वी हा शिवाजी महाराजांचा इथे पुतळा उभारण्यात बसलेली मूर्ती जी आहे ती उभारण्यात आली. या जागेचं वैशिष्ट्य असं आहे की इथे शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला तो 1674 मध्ये. 6 जून ते 12 जून ही कालगणना, जुने कालगणना जर का विचारात घेतली तर त्यानुसार 6 जून ते 12 जून 1674 या दिवसामध्ये म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला या सगळ्या 8 दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. शके 1596 मला वाटतं. हो, 1596. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596. तर याच जागी महाराजांना राज्याभिषेक झाला. इथेच ते 32 मण सोन्याचं सिंहासन हे त्या काळी निर्माण केलं गेलेलं होतं. नंतरच्या काळात त्या सिंहासनाबद्दल नक्की माहिती काही नाहीये, पण ते औरंगजेबाच्या काळात जेव्हा हल्ला झाला, जुल्फिकार खानाने त्या किल्ल्यावरती गराडा घातला आणि तो किल्ला जिंकला, तेव्हा कदाचित ते त्याच्या हाती लागलं असावं असा एक अंदाज आहे. मुख्य गोष्ट ही आहे की याच जागी या किल्ल्यावरती महाराजांना 2दा राज्याभिषेक झाला. एकदा जो 6 जूनची तारीख सांगितली त्यानुसार, त्याच वर्षामध्ये एक ज्याला आपण तांत्रिक पद्धतीने म्हणता येईल, म्हणजे मंत्र तंत्र त्यातली मंत्रांच्या द्वारे जो झाला, गागा भट्टांनी करवला तो राज्याभिषेक 6 जूनचा. आणि तांत्रिक पद्धतीने एक निश्चलपुरी नावाचा माणूस होता. त्याचं म्हणणं असं होतं की जो 6 जूनचा मुहूर्त निवडलाय ती योग्य तारीख किंवा तो योग्य मुहूर्त नाहीये, ती अपशकुनी आहे. आणि त्यामुळे पुढल्या काळामध्ये त्याने काही गोष्टी सांगितल्या होत्या त्यानुसार घडलंय. 12व्या दिवशी जिजाऊ गेल्या, त्याच्यानंतर प्रतापगडावरती वीज पडली, तिथे दारू कोठाराला आग लागली, अजूनही काही अशा ठराविक घटना घडत गेल्या. त्यामुळे महाराजांनी 24 ते 26 सप्टेंबरच्या दरम्यान त्याच वर्षी 1674ला याच किल्ल्यावरती तांत्रिक पद्धतीने महाराजांना राज्याभिषेक झाला आणि 12 सिंह, प्रत्यक्ष सिंह बळी दिले असं वर्णन सापडतं. तर असे 2 राज्याभिषेक, त्या 2 राज्याभिषेकांचा साक्षीदार असलेला हा शिवाजी महाराजांचा किल्ला आणि राजधानीचा किल्ला, ज्याचं नाव रायगड. या किल्ल्यावरती इथे या तख्ताची जागा किंवा सिंहासनाच्या जागेपासून समोरच्या बाजूला ही एक प्रवेशद्वाराची जी मोठी वास्तू उभी आहे, तिथे पण शरभ शिल्प बघायला मिळतात. त्याचा हा क्लोजअप थोडासा आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या तख्तापासून ते या जागेपर्यंत, प्रवेशद्वारापर्यंत आवाज आजही तख्तापासून बोललेला आवाज प्रवेशद्वाराशी ऐकायला जातो किंवा प्रवेशद्वाराशी उभं राहून बोललेलं तख्तापाशी ऐकायला जातं. वारा असो, पाऊस असो, ऊन असो, काही असो, पण जर आजूबाजूला कोणी गोंगाट नाही केला तर या पद्धतीने बोललेलं सहज ऐकायला जातं. हा एक वेगळा चमत्कारच म्हणता येईल अशी गोष्ट आहे. कसं काय हे घडतं याचं शास्त्रीय स्पष्टीकरण माझ्याकडे तरी नाहीये, पण ते तिथे जाऊन अनुभवण्यासारखं आहे. याच बरोबरीने इथे बाजूला जी बांधकाम आहेत त्याच्यात काही मनोरे आहेत. तिथे गंगासागर नावाचा तलाव आहे. रायगडावर एकूण 8 तलाव आहेत आणि बाकी जवळजवळ 72 किंवा 74 टाके आहेत. म्हणजे पाण्याची इतकी मुबलक सोय केलेली आहे. त्याच्यात हत्ती तलाव पण आहे. आता अलीकडच्या काळामध्ये शासनाने आणि जे महाराजांच्या वंशातले छत्रपती संभाजीराजे आहेत त्यांनी यात पुढाकार घेऊन त्या हत्ती तलावाला इतकी वर्ष गळती लागलेली होती,
पाणी त्याच्यात पावसाचं जरी पडलं तरी ते साठतच नव्हतं. ते यावेळेला काम पूर्ण झालेलं किंवा एक 80-85% काम झालेलं आहे आणि त्याची जलधारण क्षमता पुन्हा सुधारलेली आहे. त्यामुळे आता त्या तलावामध्ये पाणी राहायला लागलेलं आहे. नाहीतर यापूर्वी मी इतकी वर्ष जेव्हा जेव्हा गडावर गेलोय तो हत्ती तलाव कायम सुकलेलाच पाहिलेला आहे. पण गंगासागराचं पाणी मात्र अगदी उन्हाळ्यात गेलात तर खालती पातळी गेलेली असते पण पाणी असतं. आणि हा असा छान गंगासागर बघायला मिळतो. कुशावर्त तलाव आहे, कोळीम तलाव आहे, काळा हौद म्हणून एक तलाव आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी गडावरती जी पाण्याची सोय केलेली आहे ती बघायला मिळते आपल्याला. इथे कुशावर्त तलावाजवळ कुशावर्त मंदिर आहे. हे एक छोटंसं शिवमंदिर आहे. ही दक्षिण बाजू आहे आणि तिथून हे दिसणारं जगदीश्वराचं मंदिर किंवा त्याचा वरचा कळसाचा भाग आपल्याला इथे दिसतो. हा पॉइंटरच्या द्वारे मी जे दाखवतोय त्यातनं आपल्याला लक्षात येईल. त्याच बरोबर हा कुशावर्त तलाव, या तलावामध्ये पण हल्ली एक गोमुख सापडलेलं आहे. म्हणजे दगडात बांधलेलं जे गोमुख आहे ते सापडलेलं आहे, बघायला मिळू शकतं ते पाण्याची पातळी खालती गेली की. इथे वाघ दरवाजा जो आहे तो राजाराम महाराजांच्या निसटण्याकरता कामी आला. म्हणजे जे मगाशी मी वर्णन केलं की एकापेक्षा जास्त दरवाजे असावेत आणि ते गुप्त असावेत, तर मी जेव्हा या वाघ दरवाजाच्या बाहेर जाऊन बघितलं तर इतकी उभी वाट आहे की बघितल्यावर असं वाटतं की इथून उतरणं काय आणि चढणं काय दोन्ही कठीणच वाटतं. पण त्या काळात राजाराम महाराज तिथून उतरले असे उल्लेख सापडतात. तर ते कसे उतरले असतील, काय केलं असेल, खरंच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि असं वर्णन सापडतं पण ते कितपत खरं आहे मला माहिती नाही की असे पाळणे असतात किंवा ज्याला आपण डोली म्हणतो, टोपली म्हणतो, त्या टोपलीसारख्या गोष्टीतनं राजाराम महाराजांना खाली उतरवलं असं वर्णन सापडतं. पण ते जे सापडतं वर्णन ते बखरीतलं सापडतं. त्यामुळे ते तितकंसं विश्वसनीय नाहीये. पण सार काय तर हा दरवाजा राजाराम महाराजांना किल्ला सोडून जाताना, कारण जुल्फिकार खानाने वेढा घातलेला होता, अशा परिस्थितीत किल्ल्यावरतून निसटून जाताना या दरवाजाचा खूप मोठा उपयोग झाला. जलशुद्धीकरणाची रायगडावरची जी योजना आहे ती बघून मन थक्क होतं. ही तख्ताच्या डाव्या हाताला मागच्या बाजूला केलेली ही योजना आहे. इथून जे पाणी शुद्ध करून किंवा गाळून जे आहे ते थेट कुशावर्त तलावापर्यंत जातं आणि ही त्यावेळेसची पाणी गाळून पुढे नेण्याकरताची केलेली योजना आहे. ही आवर्जून बघण्यासारखी एक गोष्ट आहे. बाहेर आलो आपण त्या तख्ताच्या जागेपासून की इथे शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा उभारलेला आहे हा श्रीमती इंदिरा गांधी यांच्या उपस्थितीमध्ये उभारला गेलेला पुतळा आहे. याला वरच्या बाजूला हे जे छत्रीचं काम आहे हे मात्र अगदी नंतरच्या काळात झालेलं आहे. ते तेव्हा घडवलेलं नव्हतं. अशा पद्धतीने समोरच्या बाजूला जर बघितलं तर किंवा ह्या पुतळ्याची जी मागची बाजू आहे तिथे एक छोटीशी टेकडीसारखं किंवा मोठा खडक म्हणूयात, त्या खडकावरती जाऊन बघितलं तर बॅसॉनिटस किंवा बॅसॉल्ट हा संपूर्ण रायगड हा बॅसॉल्ट या दगडाच्या जातीचा डोंगर आहे त्याच्यावरती वसलेला आहे. आणि त्यातला बॅसॉल्टचा कॉलमनार बॅसॉल्ट म्हणून एक प्रकार आहे. त्याचं एक उदाहरण म्हणून हा बघायला मिळतो. त्यामुळे हे छायाचित्र मी इथे टाकलेलं आहे की हा दगड जर का आपण कापून काढला तर असे त्याचे खांब निघतात. त्यामुळे याला कॉलमनार बॅसॉल्ट असं म्हणतात. बॅसॉल्ट मधली एक उपजाती आपण म्हणू शकतो. आणि बॅसॉनेटस या शब्दावरून बॅसॉल्ट शब्द आला. तर बॅसॉनेटस म्हणजे अतिशय कडक, कणखर, टणक, कठीण या अर्थी बॅसॉनेटस या शब्दाचा वापर केला जातो. पुतळ्याच्या मागच्या बाजूने जेव्हा आपण समोर बघतो तेव्हा ही ज्याला बाजारपेठ म्हणतात ती ही जागा आणि तिथून पुढे जाऊन आपण जेव्हा जगदीश्वराकडे जातो तेव्हा डाव्या हाताला हे टकमक टोक दिसून येतं. टकमक टोकाची खालची बाजू म्हणजे छत्री निजामपूर गाव किंवा पाचाड गाव आहे. आणि टकमक टोकावरून कडेलोटाची शिक्षा दिली जायची. शिवाजी महाराजांच्या काळात असे कुणाला शिक्षा दिल्याचे उल्लेख नाहीत. पण राजाराम महाराजांच्या काळात 2 माणसांना टकमक टोकावरून कडेलोटाची शिक्षा दिली याचे स्पष्ट उल्लेख आपल्याला सापडतात. तर ते टकमक टोक सोडून आपण जेव्हा पुढच्या बाजूला जातो तेव्हा हे जगदीश्वराचं जे मंदिर आहे, शिवमंदिर आहे,
त्याचीही मागची बाजू, तिथेही हा मोठा पावसाळ्यात पाणी साठतं आणि तिथून घेतलेलं हे छायाचित्र आहे. प्रत्यक्षात जेव्हा आपण जगदीश्वराकडे जवळ जातो तेव्हा हे छान असं वरती कमळ किंवा कमळाची कळी उमलणारी कमळाची कळी असं त्याचा वरचा जो भाग आहे, शिखर जे आहे देवळाचं, ते आपल्याला बघायला मिळतं. हा त्याच्या बाजूला असलेली प्राकार म्हणजे तटबंदी जी आहे देवळाला असलेली, ती आपल्याला बघायला मिळते. आतमध्ये नंदीची मूर्ती जी आहे त्याची थोडीशी नासधूस झालेली आहे. पण इथून आपण जेव्हा आत जातो तेव्हा शिवमंदिर बघायला मिळतं आणि तिथून बाहेर येऊन आपण जेव्हा शिवाजी महाराजांचं स्मारक जिथे उभं राहिलेलं आहे, त्या स्मारकापाशी जातो तेव्हा तिथे उजव्या हाताला हा एक शिलालेख सापडतो. हा शिलालेख अनेकांनी अनेक वेळा पाहिलाही असेल. कधी छायाचित्रातनं पाहिला असेल, जर प्रत्यक्ष गेला असाल तर ते बघायला मिळतं. म्हणजे श्री गणपतये नमः प्रासादो जगदीश्वरस्य असं ते संपूर्ण लिहिलेलं एक 5 ते 7 ओळींमध्ये लिहिलेलं, सुंदर कोरून काढलेलं. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की शिल्प जी असतात त्यात 2 प्रकार असतात. एक असतं कोरून काढणं आणि दुसरं आहे याला उठाव शिल्प म्हणता येईल. तर उठाव शिल्प म्हणजे बाजूचा भाग कोरून खड्डा करून अशा रीतीने काढलाय की त्यामुळे अक्षरं वर आलेली आहेत. हे कठीण असतं. पण आणि ते कठीण म्हणजे किती कठीण असतं तर ते सगळं करत असताना अक्षरं, त्याची लपेटी त्यांच्या किंवा वळणं जी आहेत ती दाखवणं हे अतिशय कठीण असतं. आणि विशेषतः आता व जर असेल किंवा म जर आहे तर म च्या पोटातला जो भाग आहे तो भाग खोदून काढायचा आणि त्याच्या अवतीभोवती असलेली त्याची खोली आणि त्या पोटात, अक्षराच्या पोटात खोदून काढलेल्या दगडाची पातळी किंवा त्याची खोली ही सगळीकडे समान ठेवायची. जणू काही वेगळी अक्षरं बनवली आहेत आणि ती त्याच्यावर चिकटवलीत. अशा पद्धतीने ते वाटावं इतकं सुंदर काम दगडात केलेलं आहे. आणि शेवटी खालती असं त्याच्यात म्हटलेलं आहे की यावत चंद्र दिवाकरो, म्हणजे जोपर्यंत आकाशात सूर्य, चंद्र, तारे आहेत तोपर्यंत हे सगळं बांधकाम आणि या राजाचा महिमा हा असाच राहावा, अशा पद्धतीचा भाव त्यामध्ये आहे. त्यात खूप छान छान वर्णन आहे की या किल्ल्यावर काय काय आहे. तर इथे मनोरे आहेत, इथे वापी, कूप, तडाग असे त्याच्यात शब्द येतात. तर वापी हा विहिरीचा एक प्रकार आहे, कूप म्हणजेही विहीर आहे, तडाग म्हणजेही विहीर आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने विहिरी कशा बांधतात, त्याच्यात किती पायऱ्या आहेत किंवा त्याला उतरण्याकरता किती ठिकाणांहून मार्ग आहे. म्हणजे त्याला विहिरीला एक जागी पाण्यात खाली उतरण्याकरता मार्ग केलाय का 2 जागी केलाय, यावरून ती वापी आहे का तडाग आहे का अजून काय आहे. म्हणजे आपण मराठीत फक्त म्हणतो की इकडे आड तिकडे विहीर, पण आड म्हणजे एक वेगळ्या प्रकारची विहीर आणि विहीर म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा आड, असं आपल्याला म्हणता येईल. एक मजेशीर संदर्भ देऊन पुढे जातो की भांड असा एक शब्द विहिरीला त्या काळामध्ये वापरला जायचा. भांडी म्हणजे तोफा आणि भांड म्हणजे विहीर. अशा पद्धतीचे काही संदर्भ आपल्याला जेव्हा आपण इतिहासकालीन कागदपत्र अभ्यासतो त्याच्यात बघायला मिळतात. तिथे जगदीश्वराच्या समोरच्या बाजूला ही जी महाराजांची समाधी आहे ही बांधण्यात आलेली आहे. मूळ जागा ही होती असा एक अंदाज त्यावरून जे काही वर्णन सापडलं त्यानुसार हे इथे बांधलेलं बांधकाम जे आहे ते साधारण 1925च्या आसपास वगैरे झालं. म्हणजे मुळात ही जागा शोधून काढण्याचं श्रेय ज्योतिबा फुल्यांना, महात्मा ज्योतिबा फुल्यांकडे जातं वर्णनानुसार. आणि पुढे त्यावरती हे जे काय बांधकाम घडलं त्याकरता रायगड स्मारक समिती किंवा लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला आणि त्यातनं हे सगळं घडलं. प्रत्यक्ष हे बांधकाम जेव्हा अस्तित्वात आलं तोपर्यंत लोकमान्य टिळक नव्हते, कारण 1920ला लोकमान्य टिळक निवर्तले. तर अशा पद्धतीने या महाराजांच्या काही आयुष्यातल्या महत्वाच्या घटनांचा साक्षीदार असलेला हा रायगड म्हणजे राज्याभिषेक आहे. याप्रमाणे शेवटचे जे महाराजांचे दिवस होते ते याच गडावरती गेले. राजाराम महाराज जन्मले, राजाराम महाराजांचा जन्म झाला राजगडावरती, पण राजाराम महाराजांची मुंज मात्र ह्या गडावरती झाली. पुढे संभाजी राजांनी पण याच गडावरती राज्याभिषेक स्वतःला झाला आणि त्यातनं राज्याची कार्यसूत्र ही तिथे हातात घेतली. अशा वेगवेगळ्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला असा हा आपला रायगड. आणि या रायगडावरती या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यातली एक शेवटची
गंमत अशी आहे की हिरोजी इंदलकर या नावाच्या माणसाने, आपण त्या माणसाला आर्किटेक्ट म्हणूयात, सिव्हिल इंजिनियर म्हणूयात किंवा अजून काही म्हणूयात, तर असं हे संपूर्ण गडाचं बांधकाम ज्या माणसाने केलं त्या हिरोजी इंदलकर यांच्या नावाची ही पायरी आपल्याला इथे बघायला मिळते. हा समोरचा भाग आहे, हा जगदीश्वराचं मंदिर आहे आणि जिथून हा फोटो काढलाय ती महाराजांची समाधीची जागा आहे. आणि तिथे असं लिहिलंय या पायरीवरती की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. हा अत्यंत निष्ठावान असा शिवाजी महाराजांचा एक साथीदार म्हणूयात. तो त्याने सांगितले की बाकी मला काही नको, फक्त ह्या एका पायरीवरती माझं नाव लिहिण्याची परवानगी द्या, आणि त्यानुसार त्याने तिथे एक फक्त ते नावाची पाटी लावलेली आहे. बाकी कुठेही त्याचा उल्लेख आपल्याला सापडत नाही. अशा ह्या गडाची वारी ही जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही करत असाल तर अतिउत्तम आहे. नसेल आजपर्यंत पाहिला कधी किल्ला तर अवश्य पहा. रायगड कधी पहावा असं मला बरेच लोक विचारतात आणि माझं उत्तर असतं कधीही पहावा. म्हणजे पावसाळ्यात पहावा, हिवाळ्यात पहावा, उन्हाळ्यात पहावा, दिवसा चढावं, रात्री चढावं, कधीही चढावं आणि तो पहावा. इतकं सुंदर असं हे स्थान आहे. आणि ही सगळी छोटी मंडळी, त्याबरोबरच मोठी मंडळी, असं अनेक वेळा अनेकांबरोबर किल्ला पाहायला जाण्याचं भाग्य मला लाभतं. पण किल्ला पाहण्याकरता एका मोठ्या थोर अभ्यासकाबरोबर एकदा मला भाग्य लाभलं आणि हे आहेत श्रीयुत घाणेकर सर, प्र के घाणेकर, ज्यांच्यामुळे या किल्ल्यांबद्दलची माझी आवड जी आहे ती वाढीस लागली. त्याबद्दलचा अभ्यास कसा करायचा याचं छान मार्गदर्शन मला सरांच्या वेगवेगळ्या पुस्तकांमधून मिळालं. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे व्याख्यान पुष्प आहे ते मी सरांना अर्पित करतो. आणि प्र के घाणेकर सर हे इतिहास आणि किल्ले याबद्दल ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी नवीन नाहीये. पण माझं भाग्य आहे की त्यांच्याबरोबर मला एकदा हा किल्ला संपूर्णपणे बघण्याची संधी लाभली आणि असंख्य गोष्टी ज्या माहीत नव्हत्या त्या सरांमुळे ऐकायला बघायला मिळाल्या. तर माझं हे व्याख्यान पुष्प मी सरांना अर्पित करतो. मला वाटतं आयुष्यामध्ये आपल्यापैकी अनेक जण हे आपण कुठल्या ना कुठल्या बाबतीत एकलव्य असतो. तर मला वाटतं की मी ह्या दुर्ग भ्रमंती किंवा याबद्दलची माहिती गोळा करणं या बाबतीत मीही एकलव्य आहेत आणि माझ्याकडून अंगठा न मागणारे असे प्र के घाणेकर सर आहेत. या संपूर्ण प्रवासामध्ये जी छायाचित्र मी वापरली ती काही पुस्तकांमधून घेतली. त्यातलं महाराष्ट्र देशा हे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पुस्तकातले आहेत. त्यानंतर इतर अनेक मित्रमंडळींनी, सगळ्यांची नावं शक्य नाही पण जेवढी एका स्लाइडमध्ये दाखवता येतील इतकी शक्य असलेली नावं इथे घातलीत. या सगळ्यांची छायाचित्र, त्याचा वापर मी केला म्हणून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. तसंच काही पुस्तकांचा संदर्भ मी वापरला तर त्यातली थोडकीच एक यादी इथे दिलेली आहे. काही पुस्तकं ज्यांचा वापर केलेला आहे ती. आणि आपल्यापैकी कोणाला काही शंका किंवा काही अजून माहिती हवी असेल तर आपण मला ईमेलद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधू शकता. आणि माझी अशी इच्छा आहे की आपण आजपर्यंत रायगड जरी बघितला असला तरी आपली डोळस वृत्ती जी आहे रायगड बघण्याकडची ती अशीच वाढत जावो आणि आपल्याला गड किल्ल्यांच्या भेटीद्वारे असंच आनंद आपल्याला मिळत जावो असं मला वाटतं. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम आपण इथेच संपन्न करूयात. धन्यवाद. सुरुवातीला मी म्हटलं होतं की वसंत बापटांची एक ही कविता जी आहे की मनात पूजिन रायगडा, तर ते असं आहे की त्याच्यामध्ये काव्य बरंच मोठं आहे पण त्याच्यामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे की हे जे रायगड हे स्थान आहे ते मनात एक, जसं आपण तीर्थक्षेत्र एखाद्या पंढरपूरला माणसाला जावंसं वाटतं, भाविकांना जावंसं वाटतं, तसंच शिवाजी महाराजांवरती ज्यांचं प्रेम आहे त्यांना वर्षातून एकदा किंवा आयुष्यातून एकदा तरी निदान या गडावरती जाऊन आलंच पाहिजे. आणि नुसतंच जाऊन यायचं नाही तर डोळस वृत्तीने जाऊन आलंच पाहिजे. अशी एक जागा, अशी एक महती असलेलं हे स्थान. अशा या गडाबद्दलची ही माहिती मला जेवढी शक्य झाली तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.